जय राम हरी जय राम राम जय जय राम हरी जय राम राम जय जय राम हरी जय राम राम जय जय राम राम जय राम राम जय जय राम हरी जय राम हरी रूप पाहता लोचने 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 रूप पाहता रूप पाहता सुख झाले ओ साजने सुख झाले वो साजने साजने स्वा विठ्ठल परवा स्वा विठ्ठल परवा रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने झाले वो साजने सुख झाले वो साजने स्वा विठ्ठल परवा स्वा विठ्ठल परवा सुख बौद्ध सुकृताची जोडी जोडी बौद्ध सुकृताची 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 जोडी जोडी बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी विठ्ठली आवडी मन विठ्ठली आवडी स्वा विठ्ठल परवा विठ्ठल परवा विठ्ठल परवा
परमा नाही तसं नाही. या या तुम्हाला मी आवाहन करतो या विनंती करतो पुढे बस आय रिक्वेस्ट या या पुढे. नाही खुर्ची जाऊ दे बोल त्याला कमरा त्रास आहे होऊ शकतो त्याला नंतर मी चेक करणार आहे कंबर जोडून या धन उत्तम व्यवहारी जोडून या धन उत्तम व्यवहारी दास विचारे वेच करी जोडून या धन उत्तम व्यवहारी उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी उत्तमाची गती तो एक पावे उत्तमाची गती तो एक पावे उत्तमा भोगिना जीव खानी परोपकारी नेने पर निंदा परोपकारी नेने पर निंदा सदा बहिणी माया दया गाई पशुचे पालन दया गाई पशुचे पालन जीवन वना माझी शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट नव्हे कोणाचा वाईट महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावे उत्तम भोगिना जीव तुका म्हणे आश्रमाचे फळ
वा 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 जय हो. शब्द हाणा. रे ना ना जोडणीया धन उत्तम व्यवहार 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 उदास विचारे वेद उदास विचारे वेद करी उत्तम जगती होय पावे उत्तम जगती होय पावे उदास विचारे वेद करी उदास विचारे वेद करी उत्तमाची गाती होय पावे उत्तमाची गाती होय पावे उत्तम मोगील जीव खाणी उत्तम 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 भोगीरा जीव उत्तम भोगीरा जीव उत्तम
जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमाची गती तो एक पावेन उत्तम भोगीन जीव खानी पर उपकारी नेने परनिंदा पर उपकारी नेने परनिंदा परश्रिया सदा बयनी माया भूतदया गायी पशूंचे पालन तानिल्या जीवन वना माझी शांती रूपे नव्हे कोणाचे वाईट शांती रूपे नव्हे कोणाचे वाईट वाढवी महत्व वडिलांचे तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमाची गती तो एक पावेन उत्तम भोगीन जीव खानी विठ्ठल अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंबोज तेज स्फूर्ति प्रदिशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरणा संताचे या हे दुसरे चरणा संताचे या त्यांच्या कृपाधाने भेटा विचारू बाबाजी सद्गुरू दास तुका हे दुसरे चरणा संताचे या दुसरे चरणा संताचे या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करू प्रणाम कही तुझे भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणं नमस्तुते ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवानो ब्रह्म मुक्ताख्या ब्रह्म चित्कला सेवे लागी से भगवानो सेवे लागे सेवकदारो सेवे लागे सेवकदारो चाला गलो निज चरणा चाला गलो निज चरणा तुम 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 चाला गलो निज चरणा सेवे लागी सेवक चालो तुम चाला गलो निज चरणा अहो स्वामी तुझया देवा यावरी नजरवा सेवे लागी सेवक चालो तुम चाला गलो निज चरणा अहो स्वामी तुझया देवा यावरी नजरवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू
घडीराय मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती नमस्कार माझा तुम्हा छत्रपतीशी भक्ती ज्ञान वैराग्य तिने मृत्युमंत जवळी द्वंद्वाधिकम शांती दया ब्रह्मचारी करी धन मान गृह आशा नशेजा तिळभरी ऐसे संत हरिहर बाबा यासी नमन मी करी धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा 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 क्या बात काय महिमा वर्णावा शिवे अवतार करुण केले ते लोक धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरुण धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमाची गती तो एक पावेन उत्तम भोगीन जीवखानी प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवमान्य संत लोकमान्य संत जगमान्य संत भोलोबानंदन कनकाई पुत्र जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची रांगरांगोळी करणारे संत ज्यांचा परमार्थिक अधिकार असाय बसायला मोडकी खाट पाणी पिण्याकरता फुटका माठ जेवणाकरता फुटकं ताट तरी पण शेवटी वैकुंठाची वाट असा ज्यांचा पारमार्थिक अधिकार ते श्रीमंत श्री तुकोबराय यांचा फार नाही पण 6 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडला विठ्ठल तुकोबराय या अभंगामध्ये संसारिक माणसाला नवे नवे ग्रस्ताश्रमी जो माणूस आहे त्या माणसाला जीवनामध्ये जर उत्तम गतीला जर प्राप्त व्हायचं असेल नवे नवे उत्तम जीवखानीला जर प्राप्त व्हायचं असेल तर काही नीतीसूत्र या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात विठ्ठल तुकोबाराय पहिलं सूत्र सांगतात की जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी तुम्हाला उत्तम गतीला प्राप्त व्हायचं असेल तर पहिलं सूत्र आहे जोडून या धन पण कसं उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी जे धन तुम्ही आम्ही उत्तम गतीनं त्या ठिकाणी प्राप्त केलं गोळा केलं पण त्याचा लोभ धरायचा नाही उदास विचारे वेच करी चांगल्या कामाकरता काय करायचं खर्च करायचं आणि जर असं जर तुम्ही केलं तर तुकोबाराय सांगतात उत्तमची गती तो एक पावेन आणि उत्तम भोगीन जीवखानी तुम्ही उत्तम गतीला प्राप्त व्हाल पण जीवखानी आपल्याला इथं शास्त्रामध्ये 84 लक्ष योनी निर्माण करावी लागते तेव्हा हा मनुष्य जन्म मिळणार आहे त्याचं मी पुढे विश्लेषण करणार आहे म्हणून उत्तम गतीला आणि जीवखानीला प्राप्त व्हायचं असेल तर जोडून या धन उत्तम व्यवहारे अजून तुकोबाराय दुसरं सूत्र सांगतात पर उपकारी परनिंदा कोणाची निंदा करायची नाही परस्त्रीला काय करायचं बहीण मानायचं आपल्यापेक्षा मोठी असेल ती आपली आई आहे आणि आपल्यापेक्षा छोटी असेल ती आपली बहीण आहे म्हणून पर उपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया हे सूत्र जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अजून काय करायचं भूतदया गायी पशूंचे पालन आणि तानिल्या जीवन वना माझी या विश्वामध्ये काही माता सांगितल्या बाबा काय काही माता सांगितल्या आहे त्यात एक माता म्हणजे आपली गोमाता त्या गोमातेचं पालन करायचं त्या गोमातेला सांभाळायचं आणि अजून काय करायचं तानिल्या जीवन वना माझी जे कोणी ताणलेलं असेल त्यांना पाणी पाजायचं हे तुकोबाराय सांगतात का हो तुकोबाराय
ज्यांनी असं वर्तन केलं, या सूत्रांचा पालन केल्यानंतर जीवनामध्ये फायदा काय होईल तर तुकोबाराय सांगतात, शांती रूपे नव्हे कोणाचे वाईट आणि वाढवी महत्व वडिलांचे. नुसतं त्याचंच महत्व वाढणार नाही, काय त्याच्या वडिलांचं सुद्धा महत्व वाढवल्या जाईल. आणि आम्ही जो प्रपंच करतो, संसार करतो, तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ आणि परम पदबळ वैराग्याचे. विठ्ठला विठ्ठल. असा साधा सोपा भाव तुकोबारायांनी या अभंगाचा तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा, भाऊ सांगण्याची काही गरज नाही, पण जय गावी केला वास आणि त्यासी नसावे उदास. ह्या नेयानं आपल्या या पिंपळद गावातील महाले कुटुंब असेल, खांडवाले परिवार असेल, त्या परिवारानं एक आपल्या विश्वामध्ये माणसाच्या काही गरजा आहे. अन्न वस्त्र निवारा, 3 गरजा भाऊ महत्वाचे. आता 5 आहे पण सध्या शास्त्रानुसार 3च आहे. आपण विज्ञानात शिकत आलो, आपण शाळेत शिकत आलो, 3 गरजा महत्वाच्या आहे. त्यातली जी गरज आहे म्हणजे अन्न वस्त्र निवारा, आपल्याला राहण्याकरता घर पाहिजे आणि ते घर चांगलं असावं. शास्त्र असं सांगतं की आपण ज्या वास्तूत राहतो बाबा, ती वास्तू सुद्धा कशी असावी, मंदिरासारखी असावी, पवित्र असावी. म्हणून या न्यायानं त्या महाले परिवारानं आपल्या कष्टातून एक आगळं वेगळं असं त्या ठिकाणी घर बंगला उभा केला आणि त्या बंगल्याच्या वास्तुशांती निमित्त त्या ठिकाणी 1 दिवसीय नामस्मरण घडावं, अन्नदान घडावं, या न्यायानं केलेल्या या कार्यक्रमाचं आयोजन. विठ्ठल. या ठिकाणी वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. आमचे सासरे जे महाले परिवार असतील, खांडवाले परिवार असतील, सगळ्यांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस आज उजळलाय बाबा. काय एक आनंदाचा क्षण म्हणून त्या ठिकाणी त्यांनी 1 दिवसीय ज्ञानदान. कारण कुठल्याही कामाची सुरुवात भाऊ, कार्यक्रमाची सुरुवात ही कशाने केली जाते? सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, सकळ सकळ मंगळ निधी आणि श्री विठ्ठलाचे नाम आधी. आपण भगवंताच्या नामचिंतनानं त्या ठिकाणी सुरुवात करत असतो. कुठलंही कार्य असो, साध्या आपल्या घरी बाबा जागरण गोंधळाचा जरी कार्यक्रम असला, आपण काय करतो? गोडमल्हारीचे नाम राया, म्हणजे अशा पद्धतीने देवाचं नाव घेतलं जात. काय पहिली सुरुवात ही नामाने होती. हे फक्त यदा कदाची जर भाऊ इकडं काही दागाबाजी झाली तर तिकडं सुद्धा जाता आलं पाहिजे, तयारी आपण ठेवायची. म्हणून त्या ठिकाणी जागरण गोंधळ असेल, वास्तुशांती असेल, कुठलंही काम असेल, आपण साधं शूटिंग, पिक्चरची शूटिंग जरी झाली भाऊ, तर पिक्चरच्या शूटिंग मध्ये सुद्धा पहिल्यांदा काय लागतं बाबा? श्लोक लागतो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देवम सर्व कार्येषु सर्वदा. अगदी नामानं पहिले सुरुवात होत असते. काय नामानं सुरुवात होत असते. याच न्यायानं जसं मंदिर पूर्ण झालं, हे कशावरून कळतं बाबा? मंदिराच्या कळस ज्ञानोबारायांची उभी, एकदा की कळस बसला का मंदिर पूर्ण झालं. तसं एकदा की वास्तुशांती झाली का घर पूर्ण झालं. म्हणून वास्तुशांती करतात. अजून वास्तुशांती का करतात? अगदी गोड चिंतन 1 तासामध्ये तुमच्या पुढे सेवा समाप्त करणार आहे. आपल्याकडे वास्तुशांती का करतात? कारण या जागेवरती या अगोदर काय या अगोदर काय होतं या आपल्याला भाऊ माहिती नाही माहिती. आणि ह्या जागेमध्ये काही दोष आहे का काय हे घालवण्याकरता, ही जागा पवित्र होण्याकरता वास्तुशांतीचं नियोजन असतं. ही वाळू कुठून आली बाबा? कुठून आली? मालेगाववरून, अनेक भागातून. जसं त्यांनी आणले असेल भाऊ, मला त्यांनी विचारून आणली नाही, त्याच्यामुळे मी काही सांगू शकत
नाही. ही वाळू त्यांनी कुठून आणली, विटा कुठून आणल्या, सिमेंट कुठून आणलं, इथं कारागीर कसे आले, म्हणजे लेझिम खेळत आले का हरिपाठ करत आले. तसे कारागीर भाऊ इथले चांगले होते. मी वेळोवेळी चक्कर मारायला आल्यानंतर ती मला जे हरिकाराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, म्हणून त्या वास्तूमध्ये काही दोष निर्माण होऊ नये या कारणानं एक दिवशी ज्ञानदान अन्नदान त्यांनी केलं. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे कथा थैवेनी संगम देव भक्त आणि नाम एकीचे उत्तम चरण वंदिता. थैवेनी संगम देव भक्त कथा केल्यानंतर ती जागा पवित्र होत असते. आपल्याकडं संप्रदायामध्ये नियम आहे, जेथे कीर्तनाची जागा आणि तेथे पांडुरंगोबा. ह्या न्यायानं आपल्या घराची वास्तू पवित्र असावी, ह्या न्यायानं त्या परिवारानं केलेला हा खटाटोप. कारण आपल्याकडं कुठलंही काम करायचं असलं ते नामाने महत्व भाऊ सुरू होतं. आता वेळ भरपूर झालेली, मी जास्त विस्तार करत नाही. आणि थोड्या वेळामध्ये तुम्हाला वास्तुशांतीचं महत्व त्या ठिकाणी पटवून देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल. भाऊ, आपल्याकडे नुसतं वास्तुशांती आपणच केली असं नाही. वास्तुशांतीची परंपरा फार अगोदर पासून चालू आहे. कधीपासून? प्रभू रामचंद्राच्या त्रेतायुगापासून ही वास्तुशांतीचं नियोजन त्या ठिकाणी आपण करतो. या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव, नाशिक जिल्ह्याचं श्रद्धास्थान. कारण मी नेहमी सांगत असतो बरं का भाऊ, मी 22 जानेवारीला माझं वडूला कीर्तन होतं, वडू बुद्रुकला, पुणे जिल्ह्यामध्ये. तिथं काही महात्मे माझ्या समोर बसलेले होते भाऊसाहेब भाऊ. मी त्यांना आनंदाने सांगितलं का आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये 2 रत्न जन्माला आले, 2 महात्मे जन्माला आले. त्यातलं पहिले महात्मे गुरुवर्य महान तपोनिधी इगतपुरी तालुक्याचं वैभव गुरुवर्य माधव बाबा घुले बाबा सुद्धा तिथं वास्तव्य करता. आणि दुसरे महात्मे ज्यांचं इथं आगमन झालं ते निष्काम कर्मयोगी शिवराम बाबा मस्कर यांच्याकरता सगळ्यांनी एकदा जोरदार काढले. लवकर बाबांना त्या ठिकाणी आसन व्यवस्था करायची आणि बाबांना बसण्याची व्यवस्था करायची. या ठिकाणी महाले परिवारानं वास्तुशांतीचं नियोजन केलं. वास्तुशांती त्रेतायुगापासून लोक करत आलेले. वास्तुशांती प्रभू रामचंद्राच्या काळापासून वास्तुशांतीचं त्या ठिकाणी नियोजन आपण करतो. वास्तुशांती काय करतात? फोटणी त्रेतायुगापासून वास्तुशांती सर्व लोक करत आले. याच ज्ञान या परिवारानं त्या ठिकाणी भाऊ कीर्तन करत असताना, म्हणून ह्या ठिकाणी वास्तुशांतीचं नियोजन ह्या परिवारानं केलं. अगदी गोड बाबांचं इथं स्वागत त्यांनी अत्यंत गोड पद्धतीने केलं. बाबांवरती त्यांची फार श्रद्धा आहे. बाबा फार श्रद्धा आहे, म्हणजे त्यांचीच नाही संपूर्ण गावाची श्रद्धा आहे. आपण माग आपला विषय झाला, आपण त्या गावला भेटलो होतो. बाबांवरती अपार नुसतं तुमच्या गावची नाही, या जिल्ह्याची या तालुक्याची श्रद्धा आहे. म्हणून बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. त्रेतायुगापासून त्या ठिकाणी भाऊ आपली तर श्रद्धा आहेच, कारण आपण जावंही म्हटल्यानंतर श्रद्धा ठेवावीच लागेल. त्यांचा उपकार आहे आपल्यावरती, एवढा करा उपकार वा. म्हणून ह्या परिवारानं जे आयोजन केलं वास्तुशांती त्रेतायुगापासून प्रभू रामचंद्राच्या काळापासून करतात. वास्तुशांती काय करतात इकडे लक्ष द्या, एका मिनिटात सांगतो. या ठिकाणी भगवान शंकरांचा विवाह सोहळा झाला. कोणाचा? भगवान शंकर. कोणाबरोबर झाला? राजा दक्षाची कन्या, हिमालय राजाची कन्या, तिचं नाव पार्वती माता. त्या पार्वती मातेबरोबर राजा दक्षाची कन्या पार्वती माता, तिचं लग्न भगवान शंकराबरोबर झालं. बाबा झालं लग्न. कीर्तनात जरी आता लग्नांना वेळ लागत असला भाऊ, तरी कीर्तनात लवकर लग्न जमतात. आणि लग्न त्या ठिकाणी जमल्यानंतर लगेच त्या ठिकाणी नवरदेव पाण्याचा, नवरी पाण्याचा कार्यक्रम झाला. आणि झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी साखरपुड्याची तारीख ठरली. साखरपुडा झाला. साखरपुडा झाल्यानंतर लगेच विवाह सोहळा त्या ठिकाणी जमला. तारीख फिक्स झाली. त्या ठिकाणी लगेच आदल्या दिवशी नवरदेव गेले. दुसऱ्या दिवशी लग्नाचा दिवस उजाडला. बरोबर 12:15 वाजता त्या ठिकाणी लग्न लागायला त्या ठिकाणी सुरुवात झाली. आधी मिरवणूक असते आपल्याकडे. आणि आता भगवान शंकरासमोर नाचणारे तुम्हाला सगळ्यांना माहिती कोण आहे बाबा? भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती.
पूर्वीपासून बर का, फार पूर्वीपासून भाऊ मिरवणुकीची आपल्याकडे पद्धत आहे. काही लोक म्हणतात मी माझ्या मुलाच्या लग्नामध्ये 5 लाखाचा डीजे सांगितला. हे तूच नाही सांगितलं, आधीपासून चालू आहे. फक्त एवढंच आहे, तेव्हा टाळपाक वादा असतील आणि आता डीजे. मग आपल्याकडं तेव्हापासून नवरदेवा पुढं नाचायला लागले बरं का. आपा ही पद्धत कुणापासून आहे? भगवान शंकरापासून. म्हणून जे डीजे पुढं नाचतात त्यांना भूत म्हणायला हरकत नाही. विनोदानी बोललो. मग विवाह सोहळा लगेच त्या ठिकाणी मिरवणूक झाली. मिरवणूक झाल्यानंतर भगवान शंकरांना त्या ठिकाणी बाहुल्यावरती चढवण्यात आलं पार्वती मातेचा. भगवान शंकराचा त्या ठिकाणी लगेच विवाह सुरू झाला. श्रीरामा पुरुषोत्तमा नर हरे नारायणा केशवा गोविंदा गरुड ध्वज गुणनिधे दामोदरा माधवा श्रीकृष्णा कमलपते रघुपते सीतापते श्रीपते वैकुंठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते कुर्यात सदा मंगलम शुभ मंगल सावधान. कोणाचा विवाह झाला? भगवान शंकर. आता विवाह सोहळा संपला. विवाह सोहळा संपल्यानंतर लगेच नवरदेव नवरी कुठं आले? कैलासात आले. आता कैलासात मी वास्तू शांती सांगतो भाऊसाहेब. कैलासात आल्यानंतर आपल्याकडून नवीन लग्न झाल्यानंतर जुडी कुठं जाती? कुठं जाती? तुम्ही उत्तर देत चाला. ब्रह्मचारी सांगा ना. कुलदैवताला. वा, भाऊसाहेब भाऊनी सांगितलं कुलदैवताला जाते. कुठं? जेजूरला असेल, कुणी तुळजापूरला जात असेल भाऊ, कुणी मनालीला जात असेल, कुणी शिमलीला जात असेल, कुणी गोव्याला जात असेल, ज्याच्या कुणी विश्वगुरु निवृत्तीनाथांना जात असेल. आमच्यासारखे वारकरी असतील ते विश्वमाऊली ज्ञानोबारायांना भेटण्याकरता जात असतील, कुणी तुकोबरायांकडे जात असतील, कुणी आपल्याकडं हिंदू धर्मामध्ये कुणी छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याकरता जात असेल, कुणी धर्मवीर संभाजी महाराजांना वडूला, क्षेत्र तुळापूरला, रायगडावरती फिरण्याकरता जात असतील. तसं भगवान शंकराने ठरवलं, पार्वती मातेनं सांगितलं आपल्याला फिरायला जायचं. आता फिरण्याकरता निघाल्यानंतर भगवान शंकर स्मशानात पार्वती मातेला घेऊन आले. कारण भगवान शंकराची जागा कुठे राहण्याची? स्मशानभूमी. त्या स्मशानात घेऊन आले. म्हणून आजही पण तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघा भगवान शंकराचे मंदिर भाऊ एक तर गावाच्या खाल्ल्या बाजूला किंवा स्मशानभूमीच्या बाजूला. त्या ठिकाणी स्मशानात आणलं. स्मशानात 2-3 दिवस राहिले. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 8 दिवस झाले बाबा. आणि 8 दिवस झाल्यानंतर पार्वती मातेनं भगवान शंकरांना सांगितलं, अहो आपण नेमकं राहायचं तरी कुठं? आपलं घर तरी मला सांगा कुठे? 8 दिवस झाले इथं आपण राहिलेलो, नेमकं राहायचं कुठं? पार्वती मातेला भगवान शंकराने सांगितलं हेच आपलं घर. त्या पार्वती मातेनं डोक्यावरती हात मारला आणि सांगितलं, हिमालय राजाची कन्या, दक्षाची कन्या, मी तुमच्या बरोबर विवाह केला. आणि विवाह केल्यानंतर मला असं वाटलं तुमचं काहीतरी ऐश्वर्य संपन्न जीवन असेल, तुम्ही तर या ठिकाणी स्मशानात राहायची वेळ आणली. डोक्यावरती हात मारला. सांगितलं आत्ताचे आत्ता देवा माझ्यासाठी एक वास्तू तयार करा. काय करा? वास्तू तयार करा. भाऊ लगेच वास्तू त्या ठिकाणी तयारीची सुरुवात झाली. आता वास्तू शांती म्हणजे वास्तू उभी करायची म्हटल्यानंतर भगवान शंकरानं लगेच देवलोकाचा बिल्डर कोण? भास्कर महाराज. कोण? विश्वकर्मा. विश्वकर्मा बघा आता जयंती झाली ना दादा. वा मामा. विश्वकर्माला फोन केला, म्हणजे फोन नव्हता त्या काळामध्ये, निरोप पाठवला. निरोप पाठवल्यानंतर लगेच त्या ठिकाणी विश्वकर्मा भगवंत आदर झाले. सांगितलं तेव्हा काय सेवा करू? सांगितलं माझी पत्नी, तिचं नाव पार्वती, त्या हिमालय राजाची कन्या, दक्षाची कन्या, तिच्याबरोबर माझा विवाह झाला. आणि तिची इच्छा अशी का आपल्याकरता एक नवीन वास्तू त्या ठिकाणी उभी करायची. आता असं म्हटल्यानंतर लगेच त्या ठिकाणी विश्वकर्माने सांगितलं, आता विश्वकर्मा म्हणजे या विश्वाची ज्यानं निर्मिती केली त्याच्या पुढं काय असं आहे बाबा. लगेच त्या ठिकाणी नवीन वास्तू उभी केली, नवीन वास्तू तयार केली. नगरी अशी बनवली, सोन्याची नगरी बनवली बाबा. कशी? सोन्याची नगरी. आता सोन्याची नगरी बनवल्यानंतर लगेच भगवान शंकरांना सांगितलं तुमचं काम झालं, तुमची आज्ञा पुरी केली. ही भगवान शंकरांना विश्वकर्मानं सांगितलं ही चावीन हे तुम्ही. ही वास्तू इतकी सुंदर नगरी बनवली, सोन्याची नगरी बनवली. आणि बनवल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं नगरी तयार झाली.
पण लगेच भगवान शंकरांनी चावी घेतली, लगेच त्या ठिकाणी वास्तूमध्ये जाण्याकरता निघाले. तिथे एक मनुष्य आडवा झाला, त्याला म्हणायचं नारद मुनी. काय नारद मुनी? त्या नारद मुनीने भाऊ सांगितलं का जो कुणी ह्या विश्वामध्ये नवीन घर बांधेल त्याची वास्तू शांती झाल्याशिवाय त्या घरात प्रवेश करता येत नाही. भगवान शंकरांना सांगितलं वास्तू शांती का करायची, मला याची कथा जरा सांग, समजून सांग. सांगितलं या मृत्यू लोकामध्ये अनेक त्या ठिकाणी दैत्य निर्माण झाले, अनेक दैत्य निर्माण झाले. आणि दैत्य निर्माण झाल्यानंतर त्यातला एक दैत्य, त्याचं नाव वास्तू. त्या वास्तू बरोबर भगवान विष्णूने लढाई केली, युद्ध केलं आणि त्या वास्तू नावाच्या राक्षसाचा वध केला. आणि वध केल्यानंतर त्या राक्षसानं भगवान विष्णूंपुढे राहण्याकरता जागा मागितली. त्या वास्तू, त्या भगवान विष्णूने त्या वास्तूला सांगितलं जो कोणी नवीन घर बांधेल त्या तुझी जागा दिल्याशिवाय त्याला राहता येणार नाही. म्हणून आपल्याकडे आजही पण मावशी या परिवारातले कुणी असतील इथे वास्तू पुरला असेल, त्या ब्राह्मण गुरुजींनी कुठंतरी कोपऱ्यामध्ये वास्तू पुरलेला असेल आणि त्याची पूजा करून आणि मग आपल्याला त्या घरात राहण्याकरता अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झाला. मग म्हणून वास्तुशांती बाबा करता. आता याच्याकरता तुम्ही म्हणशाल बाबा तुम्ही नुसतं वास्तुशांतीच सांगितलं, एवढे गायक बोलवले, तुम्ही स्वतः आले, कीर्तनकार आले, बाबा आले, एवढ्यांना आम्हाला दक्षिणा का द्यायला लावते हे तुम्हाला सांगू दे बरं बाबा. का द्यावी दक्षिणा? कारण भगवान शंकरांनी सुद्धा रावणाला आमंत्रित केलं पूजेकरता. काय रावण आला होता, कोण कशाची पूजा करण्याकरता? त्या सोन्याच्या नगरीची. ती नगरी दक्षिणा म्हणून रावणानं मागून घेतली, तो बी त्या तुम्हाला सगळ्यांना माहिती, तेवढं मी सांगत नाही. ज्या वेळेला रावणाला दक्षिणा द्यायची पाळी झाली त्यावेळेला भगवान शंकरानं सांगितलं काहीतरी घे. रावणानं सांगितलं देवा तुमची भक्ती करतोय, मला दक्षिणा नको, मी तुमचा सेवक आहे. कारण या ठिकाणी जन्माला आल्यानंतर ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात माझी भक्ती भिन जळोते जे आले पण आणि आगा पृथ्वीवरी पाषाण नसते काही भाऊ. काय इथं भक्ती केल्याशिवाय माणसाला पर्याय नाही. भक्तिहीन पशु कशाची बाळा, भक्तिहीन पशु कशाची बाळा, कशविनीरा कैसा नाही नेरा, भक्तिविन पशु कशाशी वाढला, भाऊनी प्रमाण दिला अगदी गोड. भक्तिविन पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही. भक्ती केल्याशिवाय माणसाला पर्याय नाही. रावणानं सांगितलं मी तुमचा भक्त आहे आणि भक्त असल्या कारणाने तुम्ही मला दक्षिणा देऊ नका. भगवान शंकराने सांगितलं काहीतरी दक्षिणा घे. रावण नाही म्हणायचा आणि भगवान शंकर घे म्हणायचे. दोघांनी 12 वाजेपासून सुरुवात केली होती, 4 वाजले भाऊ, 5 वाजले. रावणानं सांगितलं मला दक्षिणा का, भगवान शंकराने सांगितलं वेळ भरपूर झाला होता, सगळ्यांना भूक लागलेली होती, जेवणाचं नियोजन होतं, अन्नदानाचं नियोजन होतं. मग लगेच भगवान शंकराने सांगितलं दक्षिणा घेऊ नको. पण एक कथा ऐक. काय या सृष्टीमध्ये अनेक देवांची निर्मिती झाली. एक यज्ञ नारायण नावाचा देव निर्माण झाला आणि निर्माण झाल्यानंतर तो उपवर झाला आणि त्याचं लग्न एका दक्षिणा नावाच्या कन्येशी झालं. म्हणून दक्षिणा दिल्याशिवाय यज्ञ पुरा होत नाही. तुम्ही म्हणशाल एवढा सांगायचा खटाटोप कसा? हा माझा फायदा बघितला भाऊ. म्हणजे यज्ञ जर पुरा करायचा असेल, केला इशारा जाता जाता, यज्ञ जर पुरा करायचा असेल तर दक्षिणा दिल्याशिवाय यज्ञ पुरा होत नाही. हा एक यज्ञ बाबा. वास्तुशांती म्हटल्यानंतर हा एक यज्ञ. विनोदाचा भाग सोडा. म्हणून दक्षिणा देऊन त्या ठिकाणी वास्तुशांती करतात, ब्राह्मणाला बोलवतात, वास्तू पुरतात, कीर्तन असेल, प्रवचन असेल, मी मागे बोलून गेलो, नामचिंतने सुरुवात करतात. पण जगद्गुरु तुकोबारा सांगतात संसार आला, आता स्वप्नपूर्ती पूर्ण झाली, पण माणसाची आशा संपत नाही. माणूस आयुष्यभर काय करतो? कष्ट करतो. मग तुकोबाराने सांगितलं या भूमीमध्ये दोष असेल, या भूमीतला दोष घालवण्याकरता वास्तू शांती केली असेल. कारण इथं 3 दोष सांगितले शास्त्राने. किती? 3 दोष. एक अन्न दोष, एक संघ दोष आणि एक भूमी दोष. आता अन्न दोष म्हणत असताना तुम्हाला एक छोटस उदाहरण देऊन जाईल बाबा. अन्न कुणाचं खावा, कुणाचं खाऊ नाही भाऊ, हे सुद्धा महत्वाचं. एका गावामध्ये एक विद्वान महात्मा राहायचा, बाबांसारखा. आयुष्यभर सेवा केली, भगवंताची सेवा केली, नामस्मरण केलं. आणि त्याच गावामध्ये एक चोर राहायचा. त्या चोरानं ठरवलं 60 वर्ष झाले आपण चोरी करतोय, पण चोरी करून त्या ठिकाणी आपण अनेक त्या ठिकाणी धनदौलत कमवली. काय? अनेक धनदौलत. पण आपण ही कष्ट करून कमवलेलं नाही, चोरी करून कमवलेली. यातला काही भाग संतांची सेवा म्हणून, नामस्मरण म्हणून त्या ठिकाणी कोणाला तरी आपण दिली पाहिजे. मग त्या ठिकाणी लगेच
ब्राह्मणाला जेवणाकरता महात्म्याला जेवणाकरता बोलवलं, जेवणाकरता गुलाबजाम, चांदीचं थाट बसायला, सोन्याचा पाट बसायला, सोन्याचा चमचा सुद्धा होता बाबा. त्या ब्राह्मणानं एक दोन खास खाली, महात्म्यानं त्यानं आयुष्यभर सेवा केली होती, आयुष्यभर त्या ठिकाणी भजन केलं होतं. पण त्याच्या लक्षात आलं एक दोन घास खाल्यानंतर त्याच्या मनामध्ये बुद्धीमध्ये बदल झाला. काय हे चोरीचं जेवण होतं काय? इथं नेमकं आपल्याला चोरता काय येईल? इथं थाट चोरता येणार नाही, इथं वाटी चोरता येणार नाही, कारण बसणार नाही. इथं चमचा चोरता येईल. म्हणून बरं का, इथं चमचे अनेक बाबा, पण चमच्यांची जागा कुठे? कचऱ्यात. एकदा की गुलाबजाम खायचं झालं का चमचा माणूस फेकून देतो. म्हणून त्या ठिकाणी चमचा चोरला. 10-20 पावलं त्या ठिकाणी, 10-20 पावलं त्या ठिकाणी महात्मा चालत गेला. महात्म्याने बघितलं आतापर्यंत भाऊ बरं का, मी कुठल्याही सुतळीच्या तोड्याला सुद्धा कोणाची चोरी केली नाही. माझ्या मनात विचार का आला, परत आले त्या बाईला विचारलं तुझ्या नवऱ्याचा व्यवसाय काय? सांगितलं माझ्या नवऱ्यानं 60 वर्ष झाले चोरी करतोय आणि ते चोरी करून तुम्हाला काहीतरी पुण्य घडावं म्हणून जेवणाकरता बोलवलंय. त्या महात्म्यानं बघितलं, म्हणूनच माझ्यामध्ये बदल झाला. याला म्हणायचं अन्नदोष. आता ज्या वेळेला पांडवांचं युद्ध झालं, पृथ्वीवरती त्या ठिकाणी भीष्म पितामह बाणाच्या सेनेवरती पडले आणि पडल्यानंतर त्या ठिकाणी भीष्म पितामह काही नित्याच्या गोष्टी शेवटच्या अंतकाळाला धर्मराजाला सांगू लागले. त्या ठिकाणी सगळे पांडव होते आणि त्या ठिकाणी पांचाली द्रौपदी हसून उठली. काय हसली? त्या भीष्म पितामहाने सांगितलं का हसली? सांगितलं याच नीतीच्या गोष्टी जर तुम्ही भर सभेमध्ये जेव्हा मला उडत आणलं तेव्हा जर तुम्ही दुःशासनाला सांगितल्या, त्या दुर्योधनाला जर सांगितल्या असत्या तर इथं युद्ध झालं नसतं. त्या भीष्म पितामहाने सांगितलं तेव्हा का सांगितलं नाही? कारण तेव्हा मी अन्न हे कोणाचं खात होतो? दुर्योधनाचं. म्हणून अन्नदोष हा महत्वाचा आहे. अन्नदोषाचा विषय सोडून द्या. आता दुसरा दोष काय सांगितलं मी? संघदोष. माणूस जशा संगतीत राहिला तसा संगतीने होतो पंगतीचा लाभ. माणसाने संगत चोराची केली तर माणूस चोरी करू लागतो. माणसाने जर वारकऱ्याची संगत केली तर माणूस हरिपाठाला जातो, कीर्तनाला जातो, प्रवचनाला जातो, भागवत कथा का जातो. म्हणून त्या ठिकाणी आपल्या संगतीवरती भरपूर काही अवलंबून असतं. म्हणून संघदोष निर्माण होतो. म्हणून संघदोषाचा विषय सोडून द्या. आता भूमिदोष आणि या भूमीमधील दोष घालवण्याकरता या परिवाराने केलेलं आयोजन. म्हणून या ठिकाणी तुकोबाराने सांगितलं संसारिक माणसाने अनेक प्रकारे त्या ठिकाणी आम्ही धन कमवतो, पण ते धन कमवत असताना ते धन कसं कमवा अभंगाच्या पहिल्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं काय? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आपण धन कमवायचं. काय करायचं? कमवायचं. कारण ह्या सृष्टीमध्ये अनेक लोक भाऊ म्हणतात का पैसा सोबत न्यायचा आहे का? हे वाक्य खास तुमच्या आमच्या करता बघ. पैसा सोबत न्यायचा आहे का? आप्पा माफी मागून बोलतो इथं बाबा, हे पैसा
कमवून सोबत न्यायचा नाही हे मलाही मान्य आहे. पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पैशाची गरज आहे. आप्पा तुम्ही इथून नाशिकला गेले नाशिकला तुम्ही कीर्तनात लवकर नाशिकला पोहोचता. तुम्ही नाशिकला गेले, नाशिकला गेल्यानंतर भाऊ आप्पानी 1 डझन केळी घेतली. किती डझन? 1 डझन. ती केळी घरी आणली आणि घरी आणल्यानंतर ती केळी त्यांच्या मुलांनी खाल्यानंतर मला सांगा आतला गीर खाला का कातडी खाली? आतला गर खाला, गीर खाला. बरोबर भाऊ. कातडी आप्पा तुम्ही उत्तर देत चाला. काही नाराज आहे का? आतला गीर खाला ना भाऊसाहेब, भाऊ कातडी फेकून दिली. मग मला सांगा आप्पा ती कातडी तुम्ही नाशिकला का टाकून दिली नाही? ते केळ इथपर्यंत आणण्याकरता, ते फळ आणण्याकरता पिंपळाला जशी कातड्याची गरज आहे तसं जीवनामध्ये पैसा सोबत न्यायचा नाही भाऊ. पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पैशाची गरज आहे. म्हणून अन्न वस्त्र निवारा जे गरजा असतील त्या गरजा पूर्ण करण्याकरता आपण धन कमवलं पाहिजे. पण असंच भाऊ एके ठिकाणी मी सांगितलं, ते म्हणे बाबा तुम्ही सांगितलं धन कमवा, त्याने नको ते धंदे सुरू करून धन कमवलं. पण तुकोबारांना हे मान्य नाही. तुम्हाला जरी धन इथं प्राप्त करायचं असेल, धन मिळवायचं असेल, पण ते उत्तम गतीनं प्राप्त करा. इथं चाळी बांधून धन कमवू नका. काय बांधून? तुमच्या लक्षात आला असेल. इथं उत्तम गतीनं पैसा कमवा, उत्तम गतीनं धन कमवा. मला सांगा काही दिवसापूर्वी बाबा, काही दिवस उलटून गेले, आपल्या भारताचा एक फार मोठा माणूस, त्याचं नाव रतन टाटा. काय? रतन टाटा बाबा. रतन टाटाने जर ठरवलं असतं तर रतन टाटाने या देशाकरता काही केलं असतं बाबा. आणि अनेक वेळा रतन टाटानं आपल्याकरता त्या ठिकाणी मदत केलेली देशाकरता. आणि ज्या दिवशी रतन टाटा गेले बाबा, त्या दिवशी सगळ्या महाराज असो, कुणी कीर्तनकार असो, कुणी त्या ठिकाणी विधिज्ञ असो, कुणी त्या ठिकाणी सर्व्हिसला असो, सगळ्यांचे टेटस काय होते? साहेबांचे टेटस होती. आणि ज्या वेळेला एकानं असं टेटस टाकलं होतं आपण, ज्या वेळेला रतन टाटा स्वर्गाची शिडी चढत असतील त्यावेळेला स्वर्गातल्या देवानं सुद्धा रतन टाटांना वाकून नमस्कार केला असेल. एवढा दानशूर महात्मा त्या ठिकाणी या भारत देशातून निघून गेला. पैसा कमवला, पैसा सोबत नेला नाही, पण आपल्याकरता, या देशाकरता, या साधूंकरता, या गोरगरिबांकरता इथं पैसा त्या ठिकाणी खर्च केला. यालाच मानायचं जोडून या धन आणि उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे विचकरी. ह्या परिवारानं सुद्धा ह्या पैशातला काही भाग साधू संतांकरता खर्च केला. इथं बाबांकरता त्यांनी मंदिराकरता त्या ठिकाणी दक्षिणा दिली, पैसे दिले. आणि ह्याच त्या ठिकाणी या स्वप्नपूर्तीतून हे घर त्यांनी साकार केलं. म्हणून तुकोबारायांच्या मान्यतेनुसार जोडून या धन उत्तम व्यवहारे. पण काव तुकोबाराया, हे धन आम्ही कमवलं, पण हे धन कमवून आम्ही उदास विचारे त्या ठिकाणी वेच खर्च केला तर आमच्या जीवनात फायदा काय होईल? अभंगाचं दुसरं तुकोबारायांनी सांगितलं, तुम्ही जोडून या धन उत्तम व्यवहाराने उदास विचारे वेच करी. पण याचा फायदा तुम्हाला असा होईल की उत्तमाची गती तो एक पावेन आणि उत्तम भोगीन जीवखानी. तुम्ही उत्तम गतीला प्राप्त व्हाल आणि उत्तम जीवखानीला सुद्धा प्राप्त व्हाल. कारण गरुड पुराण असं सांगते भाऊसाहेब, इथं 84 लाख योनी फिरून आपल्याला हा मनुष्य दे. हा मनुष्य दे कसा आहे? दुर्लभ आहे. हा मनुष्य दे तुम्हाला आम्हाला दुर्लभ आहे. नाथ बाबा सुद्धा एके ठिकाणी सांगतात, नरदेह दुर्लभ जाणारे 100 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. पावलो देव कागदानी न्याय, नगरे उभाव, घडोळे नगरे उभाव, घडोळे पावलो देव, नगरे
साधू संत सांगतात की पावलो हा देह का गटाळी न्याय अन न घडो उपाव घडो आले. या ठिकाणी तुम्हाला आम्हाला 84 लक्ष योनी फिरून हा मनुष्य जन्म आहे. तुम्हाला इथं झुडूप व्हावं लागेल, इथं झाड व्हावं लागेल, इथं वेली व्हावं लागेल, इथं पशु व्हावं लागेल. मग हे सगळे त्या ठिकाणी भोगून तुम्हाला आम्हाला काय उत्तम जीवखानी प्राप्त करायची असेल तर याच्या करता जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. पण मला सांगा, तुम्ही आम्ही संसारिक आहे, तुम्ही आम्ही धन कमवलं, उत्तम गतीला प्राप्त झालो, पण अजून तुकोबाराने काही सूत्र सांगितली. त्यातलं तिसरं जे सूत्र सांगितलं ते अभंगाच्या तिसऱ्या परोपकारी नेणे परानिंदा परोपकारी नेणे परानिंदा परोपकारी नेणे परानिंदा परोपकारी नेणे परानिंदा वा. तिसरं चरणामध्ये तुकोबाराने सांगितले परोपकारी पर नेने परनिंदा परश्रिया सदा बहिणी माया. तुकोबारा सांगतात आपण परोपकार करायचा. काय करायचा? परोपकार करायचा. इथं परोपकार अनेक लोकांनी केलं, पण मला एक उदाहरण आठवलं म्हणून थोडक्यात तुमच्या पुढे 10 मिनिटांमध्ये सेवा समाप्त करतोय. एक इथं अनाथाची माय सिंधुताई सपकाळ होऊन गेले. काय सिंधुताईंचं एक वाक्य माझ्या मनाला नेहमी एकदम भावत असतं. भाऊ ताई सांगतात, सिंधुताई सांगतात की या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर राहायचं असेल तर तुम्हाला आधी मरावं लागेल. काय करावं लागेल? मरावं लागेल. ही सत्य घटना आहे बरं भाऊ. एक 28 जानेवारीचा प्रसंग आहे भाऊ. किती? 28 जानेवारी. या महाराष्ट्रासाठी तुम्ही म्हणशाल बाबा तुम्ही राजकारण सुरू केलं, मी कुठल्याही पक्षाचा नाही, आपलं एकच पक्ष हरिनामावरती लक्ष. भाऊ मी 10 वर्ष झाले ग्रामपंचायत कार्यालयात अजून गेलो. मला सांगायचं तात्पर्य असे का 28 जानेवारी या महाराष्ट्रावरती एक संकट आलं. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं दुःखद असं निधन झालं. तो माणूस जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत लोकांना त्याची किंमत कळाली नाही. पण त्या दिवशी बाबा, ज्या दिवशी हा प्रसंग घडला त्या दिवशी प्रत्येकाच्या स्टेटसला फोटो होता. हे नवल नाही, पण प्रत्येकाला असं वाटत होतं की आपल्या घरातला कोणीतरी माणूस गेला. कारण हिंदू धर्मात जन्माला आलेला मनुष्य आणि इथं त्याचं जाणं हे आपल्याकरता फार मोठं त्या ठिकाणी नुकसान आहे. त्या ठिकाणी आपण श्रद्धांजली वाहिली यात नवल नाही बाबा. श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकरांनी सुद्धा दादांना त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली. एवढा पहाडासारखा माणूस या पृथ्वीवरून निघून गेला. मला सांगायचं तात्पर्य काय, सिंधुताई सपकाळांनी परोपकार केला. सिंधुताईंना जिवंतपणे नवऱ्याने काढून दिलं, पतीनं काढून दिलं, आणि काढून दिल्यानंतर त्या ठिकाणी या विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी ज्यांचं आगमन झालं ते सगळ्यांना परिचित नाव आहे. या नाशिक देवळाली मतदारसंघाची ज्यांना हिरकणी म्हटलं जातं त्या सरोजताई आहिरे यांचे पतिदेव या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं टाळी वाजून सर्वांनी स्वागत करायचं. कारण इथं राजकारणी अनेक आहे बाबा, पण मला 2 आमदार फार आवडतात भाऊ. मी नेहमी सांगतो, एक आमच्या इगतपुरीचे तालुक्याचे आमदार हिरामन दादा खोसकर आणि दुसरे आमदार म्हणजे सरोजताई आहिरे. या भागात अनेक वेळा या त्यांनी जेव्हा येणं होतं तेव्हा ताईंचं इथं आगमन होत राहतं. या गावाकरता विकास गंगा त्यांनी आणली.
म्हणून त्या ठिकाणी ताईंचे मिस्टर या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी सिंधुताईंना आपल्या पतीनं काढून दिलं. आपल्या वडिलांनी सुद्धा सांगितलं का ज्या दिवशी मुलगी दिली त्या दिवशी आम्हाला मुलगी मेली. सिंधुताईंना तिथूनही काढून दिलं. सिंधुताई आपल्या लेकराला घेऊन स्मशानामध्ये इस्तूवरती ते पीठ घ्यायचे आणि ते भाजून त्या ठिकाणी आपल्या मुलाला अन्न द्यायची. ती माता जिला अनाथांची माय सिंधुताई सपकाळ म्हणतात. परोपकार करत करत सिंधुताई त्या ठिकाणी गेल्या. म्हणून सिंधुताई फार मोठं त्यांनी परोपकार केला. अजून माणसाने परोपकार करावा. साधू संतांनी आपल्यावरती परोपकार केला. तुकोबारांनी आपल्याला नेहमी सांगितलं बा भाऊ भजन करा ते सुद्धा परोपकार आहे. काय तुकोबारा अनेक ठिकाणी भजनाचं महत्व सांगतात. सांगतो तू माशी बाजारी विठ्ठला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करताळी बोला मुखी नाम करताळी बोला मुखी नाम करताळी बोला मुखी नाम लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करताळी बोला तुकोबारा आपल्याला सुद्धा तुकोबारांनी सुद्धा आपल्यावरती परोपकार केला. नाथबाबांनी सुद्धा आपल्यावरती परोपकार केला. तुकोबारांसारखा महात्मा लागून या पाया विनवितो तुम्हाला आणि करटाळी बोला मुखी नाम. हा परोपकार आहे आपल्या जीवनातला. बाबा तुकोबारांनी सांगावून पाया पडून सांगावं बाबांनो भजन करा. अरे आता तरी पुढे आची उपदेश आणि नका करून आशा. आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो भाऊंनी प्रमाण दिलं. आता जागा रे बाईनो जागा. किंवा नामदेवराय सांगतात उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाथा भावे चरणी ठेवा माथा आणि चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्रजन. अनेक ठिकाणी साधू संतांनी आपल्यावरती उपकार केले. आणि भजन का करायचं मला गीतेतली एक उभी आठवली म्हणून सांगतो भाऊ. या ठिकाणी गीतेमध्ये म्हणजे ज्ञानेश्वरी गीतेतच भाषांतर ज्ञानेश्वरीमध्ये त्या ठिकाणी स्वतः भगवंत अर्जुनाला सांगतात एरवी जरी पार्था माझे भजनी असता आणि तयाचे माथेचा मी मुकुट करी. काय सांगतात माथेचा मुकुट करी. मला एक सांगा जो मनुष्य भजन करतो त्याला देव कुठं घेतो आपल्या डोक्यावरती घेत असतो. म्हणून माणसाने काय केलं पाहिजे जो करत नाही त्याला डोक्यात ठेवतो आणि जो करतो त्याला आपल्या डोक्यावरती बसवतो. म्हणून तुकोबारांनी सुद्धा आपल्यावरती परोपकार केला. सिंधुताईंनी परोपकार केला. साधू संतांनी परोपकार केला. आणि म्हणूनच तुकोबारांनी सांगितलं परोपकारी नेने पर निंदा. कोणाची निंदा करायची नाही. काय निंदा करायची नाही. परत काही गावांत बाबा असंही काही गावांत कुचर ओट्या असतात. तुमच्या गावात आहे का नाही? बाबांमुळे तुमच्या गावात जरा लोक घाबरतात कुचर ओटा. पण काही गावांत कुचर ओटा आहे. तुमच्या इथं आहे तुम्ही बघून. कुचर ओटा कशाला म्हणायचं एका मिनिटात सांगून जातो. अख्ख्या गावाची धुनी जिथं मोफत धुतली जाते आणि ठराविक सभासदांना जिथं प्रवेश असतो त्याला कुचर ओटा म्हणतात. माणसांनी निंदा कधी करायची नाही. काही लोक तुकोबारा सांगतात ना मोल न घेता साबणी आणि करती पातकांची धुनी. आपले पाप ते काय करत असतात धुवत असतात. म्हणून तुकोबाराय सांगतात परोपकारी नेने पर निंदा. निंदा माणसाने करायची नाही. निंदा करायची असेल स्तुती करायची असेल तर कोणाची करायची देवाची. निंदा अथवा स्तुती करावी देवाची प्रमाणे. म्हणून स्तुती असो निंदा असो देवाची करायची. हेच तुकोबाराने सांगितलं नेने पर निंदा आणि परस्त्रिया सदा बहिणी माया. आपल्यापेक्षा मोठी स्त्रिया असेल तिला काय करायचं आई मानायचं. आणि आपल्यापेक्षा लहान असेल तिला काय मानायचं
बहिणा मानायचं. कारण हा संदेश आमच्या देऊतल्या मालकांनी दिला. काय? जाये ग तू माते जाईवो तुम्हाते न करी सायास जाईवो तुम्हाते न करी सायास आम्ही विष्णुदास दैसेनो आम्ही विष्णुदास दैसेनो आमच्या देहूतल्या मालकाने सांगितलं जाय ग तू माते न करी सायासन आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. म्हणून परस्त्रीला बहीण मानायचं, आई मानायचं, हा संदेश तुकोबारांनी दिला. का हो तुकोबाराया, अजून काही नीतीसूत्र आम्हाला सांगा. त्यातल्या आपल्याकडे अनेक माता होऊन गेल्या, त्यातल्या एका मातेचं पालन करायला लावलं अभंगाच्या 4थ्या चरणात. भूत दया गाई पशुचे पालन भूत दया गाई पशुचे पालन भूत दया गाई पशुचे पालन भूत दया गाई पशुचे तुकोबारांनी पुढचं सूत्र सांगितलं भूतदया गायी पशूंचे पालन अंत आणल्या जीवन वना माझी. त्या गायीला दैवत, आपल्या हिंदू धर्माचं दैवत काय बाबा? गाय. काही वैश्विक माता आपल्या विश्वामध्ये सांगितल्या, त्यातली एक माता म्हणजे गाय. कारण संजय बाबा पातपूर विदर्भरत्न संजय बाबा नेहमी सांगतात, ज्या देशात गाय दुःखी असेल तो देश कधी सुखी होऊ शकत नाही. आपल्याकडे जी आपत्ती येते भाऊ, आपल्याकडे मागच्या वर्षी पाऊस किती तारखेला पडला होता? 5 मेला. आणि खरी पावसाची तारीख किती बाबा? 7 जून. वा, चोपदार की बाबांनी सांगितलं की 7 जून. आपल्याकडे 7 जून पहिला पाऊस पडतो बाबा, हा नियम आहे निसर्गाचा. पण मागच्या वर्षी 5 मेला त्या ठिकाणी पावसाचं आगमन झालं. याला एकमेव कारण म्हणजे आपल्या देशातली गाय दुःखी आहे. कारण देशावरती आपत्ती येत असते, त्याचं एकमेव कारण गाय दुःखी. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती, बोलून जास्त वेळ घेत नाही. काही दिवसापूर्वी बाबा लोक नुसतं म्हणतात की हिंदू धर्माचं रक्षण करणारा त्या ठिकाणी भारत देश आहे, आणि जे सरकार चालते ते हिंदू धर्माचं त्या ठिकाणी पालन करते. जर तुम्ही हिंदू धर्माचं पालन करत असाल तर ज्या गायी काही दिवसापूर्वी आमच्या परिसरात ज्यांचा वध झाला त्या गायींचे मारेकरी तुम्ही सोडून दिले, याचा अर्थ गायींची आपण हत्या करतो, गायींचं रक्षण करत नाही. आपल्याकडं एक संत होऊन गेले, त्यांचं नाव बाबा सजन कसाई भाऊ. त्या सजन कसाईंची कथा फार मोठी. ते जगन्नाथपुरीचे अत्यंत त्या ठिकाणी जगन्नाथ भगवंतांचे सेवक होते, आणि त्या ठिकाणी वारी करायचे. वारी करत असताना तुम्हाला सगळ्यांना माहिती, रस्त्यात एक शेतकरी आडवा झाला, एक बाई आडवी झाली. घरी नेलं. घरी नेल्यानंतर त्या ठिकाणी त्या बाईनं कुभंड रचलं. कुभंड रचल्यानंतर भाऊ त्या बाईनं त्याची हत्या केली, नवऱ्याची हत्या केली, आणि आळ कोणावरती घेतला? सजन कसाईंवरती घेतला. दुसऱ्या दिवशी सजन कसाईनं गावच्या लोकांनी बोलवलं, चौकामध्ये धरलं, हात कलम केले. जेव्हा आपल्या आई बहिणीचं त्या ठिकाणी हात घालील त्याच्या हात कलम करण्यात येईल. गावानं ठरवलं, हात कलम केले. आणि कलम केल्यानंतर त्या सजन कसाईला वाईट वाटलं. अरे विश्वा करतात अनेक वेळा साधू संतांचं भजन केलं, वारी केली, आणि माझ्या नशिबात हे दुःख आलं तरी कसं? देवाबरोबर सजन कसाईचं भांडण आहे भाऊ. सांगितलं का देवानं महाराज माझे हात त्या ठिकाणी कलम केले. एक चित्र सजन कसाईच्या समोर आलं. एक गाई माग कसा बी धावत होता. काय करत होता?
कसाबी धावत होता, उस गाय को पकडा, उस गाय को पकडा असं म्हणत म्हणत कसाबी गायी माग लागला होता पूर्वी जन्मात बरं का, या जन्मात नाही पूर्वी जन्मात. आणि त्या सदन कसायनं गायीला धरलं आणि कोणाच्या ताब्यात दिलं, कसायाच्या ताब्यात दिलं. तर पुढच्या जन्मामध्ये आप्पा त्याचे हात कलम केली. मला सांगा ज्यांनी एकदा फक्त गाय धरण्याकरता मदत केली होती कोणी, सदन कसायनी. आणि सदय कसायचा अधिकार काही सामान्य नाही. सदन कसायचं कशाचं दुकान होतं, मांसाचं. हा मांस शब्द उच्चारणं सुद्धा या गादीवरती आम्हाला शोभत नाही, बरं वाटत नाही. पण ते दुकान सदन कसायचं होतं विठ्ठल मटन शॉप. तिथं स्वतः पांडुरंग पिठेवरून उडी मारून त्या शॉपवरती त्या ठिकाणी असायचे. एवढा अधिकार संपन्न महात्मे सजन कसाई. त्या सजन कसाईचे सुद्धा हात कलम केले. एकदा गाय धरण्याकरता मदत केली. मला सांगायचे आणि टेम्पूच्या टेम्पू भरून गाई कापायला दिली. त्यांचं देव काय काय कट करेल ते तुम्ही बघा. म्हणून या विश्वातली जी माता आहे भूतदया गायी पशूंचे पालन आणि ताणल्या जीवन वना माझी. कुणी भिक्षुक आला, कुणी वारकरी आला, त्यांना पाणी पाजणं, प्राण्यांवरती दया करणं, ही नीतीसूत्री तुकोबारायांनी 4थ्या चरणामध्ये सांगितली. का हो तुकोबाराया, जर आम्ही ह्या नीतीसूत्रींचं पालन केलं तर आमच्या जीवनामध्ये फायदा काय होईल. अभंगाचं 5वं चरण. शांती रूपी भाऊंनी 5व्या चरणामधला जो नीतीसूत्री, त्या नीतीसूत्री मधला जे प्रमाण आहे ते अत्यंत गोड असं स्वरबद्ध भाऊंनी केलं. शांती रूपे नव्हे कोणाचे वाईट वाढवी महत्व वडिलांचे. इथं तुमचं वाईट होणार नाही आणि तुमचं नुसतं महत्व वाढणार नाही. कोणाचं महत्व वाढेल, तुमच्या वडिलांचं महत्व वाढेल. आणि हेच महत्वाचे. माणसाने जीवन जगत असताना आपल्या पितरांना आनंद होईल, आपल्या वडिलांना आनंद होईल असं जीवन जगलं पाहिजे. काय असं जीवन जगलं पाहिजे. म्हणून कालच भाऊ माझे एक वाक्य श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकरांचं एक वाक्य मला म्हणजे ऐकायला मिळाले. ते देगलूरकर महाराजांनी सांगितलं, बाबांनी सांगितलं का नुसतं आपण परमार्थ करून फायदा नाही. काय आपण परमार्थ करून फायदा नाही. तर आपण परमार्थ करत असताना आपल्या मागच्या लोकांनी सुद्धा परमार्थ करणं गरजेचं बरं का. परमार्थ काही लोक म्हणतात बाबा 50 वर्ष झाले मी माळकरी. किती भाऊ? 50 वर्ष. आणि याचे पोरं कुठं? डाब्यावरती. मग मला सांगा किती वर्ष परमार्थ केला तर काही फायदा आहे का? नाही. म्हणून आपण सुद्धा परमार्थ करत असताना आपल्या वडिलांना आनंद व्हावं याच्याकरता परमार्थ करावा. आता इथं शुभम महाराजांचे वडील म्हणजे शुभम महाराजांचे गायन करायला आहे, ते स्वतः पखवाज वाजवायला आहे. मी कीर्तनकार, माझे वडील टाळ घेऊन मागे. याला म्हणायचं बहुत चुक. आपली परंपरा आपण चालू ठेवली पाहिजे भाऊ. म्हणून आपलं नुसतं महत्व वाढणार नाही, आपल्या वडिलांचं सुद्धा महत्व वाढवलं जाईल. या सूत्रांचा अवलंब केल्यानंतर आणि हेच जे सूत्र आहे, याच सूत्र प्रपंचिक माणसाचे फळ आहे अभंगाच्या शेवटचे. तू का म्हणे आश्रमाचे फळ, 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 परम फळ वैराग्य.
उत्तमाची गाते गोयक भावेल उत्तमाची गाते गोयक तुकोबारा शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे हेची आश्रमाची फळ आणि परमपद बळ वैराग्याची हेच गृहस्थ आश्रमाची लक्षणे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच्य करी. आणि असं जीवन जर तुम्ही जगलात तर उत्तमची गती तो एक पावेल आणि उत्तम भोगीन जीवखानी. आता सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमानं त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचंय. विठोबा रकुमार विठोबा रकुमार जय विठोबा रकुमार विठोबा रकुमार विठोबा रकुमार जय जय विठोबा रकुमार विठोबा रकुमार म्हणून ह्या सूत्राचा प्रत्येकानं अवलंब करावा. जसं ह्या परिवारानं जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेचकरी या कष्टातून ह्या त्या ठिकाणी उदास विचारे वेचकरी अशा पद्धतीनं खर्च केला. बाबांकरता खर्च केला, परमार्थ करता खर्च केला. एवढा मोठा अन्नदान, एवढं मोठं नियोजन, अगदी गोड असंच त्यांनी त्या ठिकाणी नियोजन केलं. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे जाता जाता फक्त 2-3 गोष्टी भाऊ सांगतो, समाप्त करतो. कारण या ठिकाणी जीवन जगत असताना गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालायची. तुम्ही म्हणशाल बाबा तुम्ही बरेच प्रवचन ऐकले, मी तुमचं हे वाक्य शेवटचं असतं का असतं बाबा? एका कीर्तनात एक माळकरी झाला, कीर्तनाची म्हणजे सार्थकता आहे. या न्यायानं जर ज्यांच्या गळ्यात माळी नसतील त्यांनी मारायच्या आधी माळी घालून घ्या. स्वतः मारायच्या आधी वा. म्हणून आपण मरण्याच्या अगोदर माळ घालून घ्यायची. माळ का घालायची? कारण ऊर्ध्व पंडू भाळ कंठी शोभे माळ आणि कापी जे कळी काळ तया भेने. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातल्यानंतर तो भक्त सुद्धा देवाला त्या ठिकाणी प्रिय असतो. म्हणून काही लोक म्हणतात, भाऊ इकडे लक्ष द्या, काही लोक म्हणतात मी एके ठिकाणी भाऊ कार्यक्रमाला गेलो, 4 भाऊ होते, 3 जण माझ्यासोबत जेवण करण्याकरता बसले आणि 1 जण मागं थांबला. मला असं वाटलं हा वाढण्याकरता थांबलेला असावा. त्यांना विचारलं बाबा तुमचं फार मोठं कुटुंब आहे आणि फार विचारी कुटुंब आहे, सगळ्या भावांचा अति विषय विचार आहे, तुम्ही 3 जण आहे पण आणि तो 4था तू सुद्धा माळकरी असेल. ते म्हणे बाबा आम्ही 3 बसलो, आम्ही माळकरी आणि हा 1 पाहुण्यांकरता ठुलाय. जे पाहुण्यांकरता राहिले असतील त्यांनी मारायच्या अगोदर माळ घालून घ्या. जर तुम्ही पाहुण्यांकरता राहिले असेल, तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही की मी पाहुण्यांकरता थांबलोय. यम तुम्हाला मारिती जोडीती तोडीती निष्ठुर आणि यमाचे किंकर भाऊ साल. म्हणून गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. कपाळाला गंध लावा. गंध का लावायचा? आपण रोज देऊन आणल्यानंतर, देवाची पूजा केल्यानंतर कपाळाला गंध लावल्यानंतर ती आपल्या बुद्धीची पूजा आहे भाऊ. आपली बुद्धी चांगली राहावी, शार्प राहावी याच्याकरता कपाळाला गंध लावला पाहिजे. अजून 3री गोष्ट, आई वडिलांची सेवा करा. का आई वडिलांची सेवा करायची भाऊ? कारण माय बाप केवळ का असेल तिने न जावे तीर्थाची. तुम्ही म्हणशाल बाबा आम्ही प्रत्येक जण आई वडील सांभाळतो. काही लोक सांगतात, विद्वान महात्मे म्हणतात की कीर्तनकारानं आई वडिलांचं भांडवल केलं, पण भाऊ आई वडिलांचं रोज सांगून सुद्धा इथले वृद्धाश्रम बंद झाले नाही. आपा इथं राजूर पाटीपती एक तुमचं वृद्धाश्रम आहे, तिथं मी भेट देण्याकरता गेलो होतो. एक नाशिकची म्हणजे मुलगी, त्या माणसाला एकच मुलगी, ती मुलगी अमेरिकी डॉक्टर आहे. वर्षाचा 1 महिन्याला 3 लाख रुपये तिला पगार आहे.
ती डॉक्टरच होता, पण तिचा बाप वृद्धाश्रमात आहे. तो बाप माझ्या पुढे ढासा रडला. याच्याकरता आई वडिलांची सेवा करायची. काही लोक पत्नीचं ऐकून आई वडिलांचा छळ करतात भाऊ. अशांकरता आमचे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाईलेच्या गोता पोशी तू आवडीने आणि माता पित्याशी दवडोनी तुका म्हणे थुंका थुंका त्यांचे तोंडावरी आणि जातो यमपुरी भोगावाय. तुम्हाला यमपुरीला जर भोगायला जायचं नसेल तर आई वडिलांची सेवा करा. बायकोचं पत्नीचं ऐकून आई वडिलांचा छळ करू नका. आणि अजून धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. धर्माची सेवा का करायची? कारण जगाच्या मालकानं आमच्या राजानं एवढा अत्याचार आमच्या करता सोसलाय. कोण? धर्मवीर संभाजी महाराज. त्यांच्या समाधीवरती 22 तारखेला कीर्तन होतं भाऊ माझं. अक्षरशः त्या महात्म्यावरती म्हणजे त्या धर्मवीर संभाजी महाराजांवरती या मोगल सैनिकांनी इतके अत्याचार केले. ते भीमा भामा आणि त्या ठिकाणी इंद्रायणी नदीच्या तीरावरती आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांना साखळदंडांनी बांधल्या गेलं. काय केलं? बांधल्या गेलं. आणि जसं प्राणी जसा सोलतोय तसं ते आमच्या संभाजी महाराजांचं कातडं सोलल्या गेलं बाबा. एक मृत्युंजय नावाचं पुस्तक तिथल्या माणसाने मला भेट दिली बरं का भाऊ. त्या पुस्तकामध्ये असं वर्णन आलेले का धर्मवीर संभाजी महाराजांची जी आई आहे तिचं नाव सईबाई. काय? सईबाई. त्या सईबाईंना व्याधी झाल्यानंतर त्या आमच्या राजांना आईचं दूध त्या ठिकाणी मिळालं नाही. काय झालं नाही? मिळालं नाही. एका दाशीचं दूध पिऊन आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांना स्वतःचा ते देह त्या ठिकाणी सुरक्षित ठेवला. मला सांगा 120 लढाया केल्या. किती? 120 लढाया. आणि 120 लढाया करून एकही लढाई पराभूत न झालेला राजा म्हणून धर्मवीर संभाजी महाराज. आणि यदा कदाचित जर आईचं दूध जर मिळालं असतं तर एकट्यानं मोगल सैनिक अख्खे संपवले असते. कारण आपल्या आईच्या दुधामध्ये इतकी ताकद आहे बाबा. आपण हस्ती ज्या वेळेला नदी सोडतो त्याच्यामध्ये राख राहत नाही बाबा. काय राहतात? हाडं राहतात. कारण ते हाडं त्याला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही. का? कारण ते आपल्या आईच्या दुधापासून इतकी भक्कम झालेले असतात की अग्नी सुद्धा जाळू शकत नाही. त्या वडू बुद्रुकला धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधीवरती माझं कीर्तन होतं. संभाजी महाराज म्हटल्यानंतर 120 लढाई केल्या. आपल्याला काही मूर्ख लोकांनी हिंदू धर्माला बदनाम करायचं म्हणून सांगितलं की राजा व्यसनी होते, राजांनी दाशी पळवली, राजाने असं केलं, आमचा इतिहास बदनाम केला. पण मला सांगा, जो मनुष्य व्यसनी असतो त्याचं बशी धरताना सुद्धा कापरं होत. काय होतं? कापरं होतं भाऊ. तुम्ही बघा, जो मनुष्य कंटिन्यू व्यसन करतो चहाची बशी धरल्यानंतर असा थरथर थरथर करत असतो. आमचे राजे जर व्यसनी असते 120 लढाई जिंकले असते का बाबा? काही इतिहास हा लपला गेला भाऊ बरं का. काही इतिहास लपला गेला. मला सांगा, धर्मवीर संभाजी महाराजांची खरी समाधी वडू बुद्रुकला आहे. पण आजही तुम्ही आम्ही कुठं जातो? तुळापूरला जातो. शेजारी गाव. काही इतिहास लपला गेला. तुम्ही तिथलं पुस्तक वाचा. तिथल्या लोकांनी मला विनंती केली की बाबा तुम्ही प्रत्येक कीर्तनामध्ये 5 मिनिटं धर्मावरती संभाजी महाराजांवरती बोला. म्हणून त्यांचे वेळोवेळी मला फोन असतात. कारण काही इतिहास लपला गेला. मला सांगा, त्याच रस्त्याला एक कान्होबा पाठक नावाचे संत राहतात. काय? कान्होबा महाराज पाठक. त्यांचं गाव आहे केंदूर. काय? केंदूर पाबळ. वा, केंदूर पाबळला त्या काकांची कान्होबा पाठकांची तिथं समाधी. आणि कान्होबा पाठक म्हटल्यानंतर साधारण व्यक्ती नाही बाबा. फक्त काही हिंदू धर्मातला इतिहास हा लपवल्या गेला, दाबल्या गेला. त्या कान्होबा महाराज पाठक ही विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या 40 वर्ष आधीचे संत आहे बाबा. किती वर्ष? 40 वर्ष. लेकरं विहिरीतून बोलवल्यानंतर लेकरं त्या ठिकाणी विहिरीतून जिवंत परत आलती. हा कान्होबा महाराज पाठकांचा त्या ठिकाणी इतिहास आहे. म्हणून साधू संतांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. इथं हे माले परिवारानं जे स्वप्नपूर्ती जे घर बांधलं, जे बंगला बांधला, त्या बंगल्यामध्ये त्यांना भावी पिढीमध्ये भरभरून त्या ठिकाणी आयुष्य मिळो, सुखसंपत्ती मिळो, धन मिळो, त्यांना भावी वाटचालीस माझ्याकडनं संपूर्ण या भजनी मंडळाकडून हार्दिक शुभेच्छा. आता एकदा फक्त विश्वगुरु निवृत्तीनाथांचं भजन होईल, माऊली होईल. निवृत्तीराया निवृत्तीराया
अतिशय गोड वातावरण आहे या कार्यक्रमासाठी जे उपस्थित राहिले त्या परिवारानं, त्या संपूर्ण आत्मिष्ट परिवारानं आम्हाला त्या ठिकाणी मला इथं कीर्तन करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. इथं झालेली सेवा या ठिकाणी विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी बाबा आले, बाबांना सुद्धा बाबांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो, सेवेला या ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. विठ्ठल जय जय